न्याय या हक्कासाठी टेमुर्डा येथे महामार्गावर बैलमंडी सोडून रस्ता रोको आंदोलन। बच्चू कडू यांनी राज्यभर पुकारलेल्या रस्ता रोको आंदोलन यशस्वी करण्यासाठी वरोरा तालुक्याचे शेतकरी नेते तथा सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात टेमुर्डा महामार्गावर रस्त्यावर बैलमंडी सोडून सकाळी सुमारे 1 तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले। या आंदोलनास जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी आले। शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा, शेतमालाला 20% वाढ तसेच अपंगांना 6000 रुपये मानधन देण्यात यावे या अशा मागण्यांचा समावेश आहे। मागील अनेक दिवसांपासून शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार, मेंढपाळ, दिव्यांग, विधवा महिला आदींच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलन सुरू आहे। सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने बच्चू कडू अधिक आक्रमकतेने या मुद्द्यांवर लढा देत आहे। बच्चू कडूंनी राज्यभर पुकारलेल्या रस्ता रोको आंदोलन यशस्वी करण्यासाठी टेमुर्डा येथे तीव्र आंदोलन करण्यात आले। पोलिसांनी 10 ते 15 आंदोलनकर्त्याला ताब्यात घेऊन नंतर सुटका केली। यावेळी किशोर डुकरे यांच्यासह गणेश शिवराळे, मनोज काळे, उमेश टोंगे, संदीप वासेकर, विकास डुकरे, ईश्वर मगरे, तुलसी आलम, मोहित हिवरकर, अमित बहादुरे, आशिष रणदिवे, आशिष जांभुळे, रमेश महाकालकर, आदर्श घिगारे, प्रशांत मेश्राम आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिनांक 24/7/2024 बच्चू भाऊच्या आदेशाने आम्ही शेतकरी, शेतमजूर, विधवा महिला, अपंग त्यांच्या न्यायासाठी चक्काजाम आंदोलन केलं असता या पोलीस प्रशासनाने आम्हाला करू नाही दिलं। आज संसदेत अन्न शिळा भेटला म्हणून जर आमदार मारत असेल तर आम्ही 4 दिवसांना शिळा खातो, शिळा अन्न खातो। आम्हाला न्याय कोण देणार आहे? आज पवित्र स्थान मानलेलं विधिमंडळमध्ये आमदार ऑनलाईन रमी खेळत आहे, गांजा पित आहे, विधान भवनामध्ये दारूच्या बाटल्या मिळत आहे, ज्याच्यावर लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांचं लक्ष नसताना शेतकऱ्याच्या समस्या आज पडलेल्या आहेत आणि या शेतकऱ्याच्या समस्या पडल्या असताना जर शेतकरी रस्त्यावर उतरत असेल तर हे कितपत योग्य आहे आणि हे आमची योग्य मागणी असताना पोलीस प्रशासनाने आम्हाला आंदोलन करू नाही दिलेलं आहे। आज पोलीस प्रशासनासोबत सरकार पण लोकशाहीची दडपशाही करत आहे। त्या दडपशाहीचा मी